नमस्ते. आज इथे आमच्या सर्वांच्या लाडक्या सरस्वतीताई येणारे यांनी घेतलेल्या या मुक्ताताई यांच्या स्मरणार्थ घेतलेल्या या महिला सन्मान आणि साडी वाटप कार्यक्रम उपस्थित सर्व महिला भगिनी, व्यासपीठावर उपस्थित आमच्या महिला अध्यक्षा हर्षदाताई, त्याचबरोबर आमच्या सरचिटणीस महिला आघाडीच्या उज्ज्वलाताई, प्रियंकाताई शिंदे शेंडगे, आमच्या कॅन्टोन्मेंट मतदारसंघाच्या अध्यक्षा प्रियंकाताई श्रीगिरी, स्वातीताई मोहोळ सरचिटणीस, उपस्थित इतर बंधू सुद्धा, महिला मोठ्या संख्येने बंधू सुद्धा आहेत. सर्वप्रथम मी तुमचं खरंच कौतुक करेन, तुम्ही मोठ्या संख्येने आलात आणि बराच वेळ बसला. तुम्हाला वाट बघायला लागली आमची यायला, त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते. आज स्वर्गीय मुक्ताताई यांना विनम्र अभिवादन करते. मुक्ताताई ह्या म्हणजे आमच्या सगळ्यांच्या आयर्न लेडी, खूप स्ट्रॉंग महिला होत्या. इथे बसलेला कोणाला मुक्ताताईंच्या संपर्कात येण्याचा संधी मिळाली असो, मी थोडक्यात त्यांचं सांगते. मुक्ताताई ह्या तुम्हा आम्हा सारख्याच घरी असायच्या. त्यांना पक्षाने संधी दिली, घरातनं त्या बाहेर पडल्या. त्यावेळेला त्या बाहेर पडायला कंटाळ करत होत्या, थोड्या हेजिटेट होत होत्या. त्या बाहेर पडल्या. त्याच्यानंतर 3 टर्म 4 टर्म नगरसेवक निवडून आल्या, महापौर झाल्या आणि नंतर आपल्या मतदारसंघाच्या आमदार सुद्धा, कसबा मतदारसंघाच्या त्या आमदार झाल्या. ताई ज्या महापौर होत्या, नुकत्याच महापौर झाल्या, त्यांनी पदभार स्वीकारला आणि ताईंना कळालं की आपण आजारी आहोत. तरी सुद्धा ताईंनी धीराईने महापौरची टर्म पूर्ण केली, आमदारकीला सुद्धा उभ्या राहिल्या आणि कसबा मतदारसंघाचा कायापालट करण्याकरता, तिथे विकास कामं करण्याकरता त्या कचूवरही मागे राहिल्या नाही. तर त्यांच्यासाठी एकदा सगळ्यांनी जोरदार त्यांच्या कामाचं कौतुक, एक अभिवादन म्हणून ज्यावेळेला ताईंना कळालं की आपण आजारी आहोत, आजारी असते की वेळ थोडी आपल्याला कमी असते, किती वेळ सांगता येत नाही, त्याला ताईंनी काय केलं असेल तर ताईंनी त्यांच्या बरोबरच्या आमच्या आठवणी कायम लावाव्यात म्हणून त्यांच्याबरोबरचे जे काही फोटो संग्रह होते ते फोटो आमच्या प्रत्येक नगरसेविकांना पाठवले. अनेक फोटो प्रत्येकाला, पुणे शहरातील प्रत्येक नगरसेविकांना कोणाला 4 पाठवले, कोणाला 10 पाठवले, कोणाला 20 पाठवले. आज ती अमूल्य ठेवा आमच्याकडे आहे. व्हॉट्सअप आणि वरती आपल्याकडे फोटो असतात, पण प्रिंटेड कॉपीज त्यांनी घरपोच सगळ्यांना पाठवल्या, कारण त्यांना माहिती होती की आपली वेळ येणार, आपल्याला जायला लागणार, आपल्याला आठवणीच्या रूपात मागे ठेवायचं. तर मी इथं ताईंच्या, आमच्या ताई आज नाहीयेत, पण आश्वस्त करेल की त्यांची कामं हे आपल्याकडे नक्की स्मृती म्हणून, आठवण म्हणून आपण इथून पुढे कायम जपूयात. आणि मला खरंच आनंद होतोय की त्याच्यानंतर आज सरस्वतीताई त्यांच्या स्मरणार्थ हा मोठा कार्यक्रम, त्यांनी हा महिलांचा सन्मानचा कार्यक्रम घेतला. ताई तुमचं खरंच कौतुक. आता आमच्या पल्लवीताईंनी सांगितलं स्त्री पुरुष समानता. पूर्वी असं म्हटलं जायचं की प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या मागे एक यशस्वी पुरुष आहे. आज काहीसं आपल्याला बघायला मिळतं, संमिश्र वातावरण आहे. आपले लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेबांनी सुद्धा आपल्याला येणाऱ्या लोकसभा राज्यसभामध्ये जनगणना झाल्याच्या नंतर आपल्याला 50% आरक्षण हे घोषित केलेलं आहे. येणारा काळ हा, काल असं बोलण्यात आलं की आता असं पण होणार आहे की एखाद्या यशस्वी पुरुष, स्त्रीच्या मागे तर पुरुष आहे असं बोललं जातं, पण हा समानतेचा काळ आहे. बरोबर आहे का? खूप समानतेचा काळ आहे. तर आत्ताच 2024 हा जो महिला दिन झाला 8 मार्चला, त्याच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर ह्या वर्षीचा थीम महिला दिनाचा असा होता की महिलांना प्रोत्साहित करा, त्यांना सामावून घ्या आणि त्यांचे रिस्पेक्ट करा, त्यांचे मूल्य रेकग्नाइज करा, त्यांचा इम्पॉर्टन्स रेकग्नाइज करा. तर हा महिला दिनाचा थीम आज एवढा प्रगत होऊन इथपर्यंत राहिला. आपण जर महिला धोरण बघितलं, 10-20 वर्षापूर्वी पहिलं होतं की महिलांनी घराबाहेर पडावं, ह्याच्यासाठीचे विषय होते. परंतु आज आपण स्त्री पुरुष समानता इथपर्यंत आलोय आणि आपण नेहमी पाहतोय की बहुना मी या व्यासपीठावर नक्की सांगेल आणि आपण पाहतोय की महिला ह्या पुरुषांच्या पुढेच जाणार आहेत. लोकसंख्येने सुद्धा जास्त आहेत आणि त्या याच्या पुढेच नक्की प्रगती करणार आहे. सर्व क्षेत्रात महिला आहेत. या वर्षीच्या आपण
26 जानेवारीच्या परेडमध्ये सुद्धा बघितलं की आर्मीच्या 2 महिलांचे परेडचे ग्रुप होते. तर खरंच महिलांच्या प्रगतीला सॅल्यूट आणि सर्वांना शुभेच्छा. मी इथे सांगेन की मोदीजींची वचनपूर्ती येणाऱ्या 2047 पर्यंत आपल्याला प्रगत देश म्हणून आपल्याला पुढे जायचंय. त्यामुळे विकासाची प्रगतीची गंगा ही आपल्या संपूर्ण देशात आपण पाहत आहोत. तुम्हाला वनाज ते रामवाडी मेट्रो आहे, चिंचवडपर्यंत मेट्रो सुरू झाली आपल्या. त्याचबरोबर आपल्या आता परवा एअरपोर्टचं विस्तारीकरण झालं. अक्षरशः इंटरनॅशनल लेवलला सुद्धा एअरपोर्ट नसेल एवढा भव्य दिव्य सुंदर एअरपोर्ट आहे. मी सूर्यदादांना सांगेन की काहीतरी एखाद्या ऑकेजनला आपल्या महिला भगिनींना एअरपोर्ट जर बघता आला तर आपल्या देशातच आपण आहोत. जर आपले डोळे बंद करून दिला आणि उघडलं तर तुम्ही म्हणणार नाही एवढा स्टेट ऑफ द आर्ट एवढा सुंदर एअरपोर्ट आपला विकसित झालाय. मेट्रो सांगितलं तुम्हाला, रिंग रोडचं उद्घाटन होतंय, वारजेला आता मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल होतंय, आपण पुणे मुंबईचा हायवे सुद्धा, सगळीकडून आपल्याला प्रोग्रेस दिसेल. महिलांसाठी मोदीजींचं एकच ध्येय आहे, अंत्योदय शेवटच्या घटकापर्यंतचा विकास. आपण या वर्षीचं जर बजेट निर्मला सीतारामन यांनी प्रस्तुत केलेलं जर पाहिलं तर त्यांनी जे स्ट्रेस केला, ज्याच्यावर जोर दिलाय तो म्हणजे महिला, युवक, तुमचा अन्नदाता म्हणजे तुमचे शेतकरी आणि महिला आणि तुमचे गरीब, हे 4 जणांवर गरीब जनता, या 4 जणांवर जोर दिलाय. ह्या 4 जणांवर दिला तर आपोआप आपण आपल्या देशाचा विकास घडू शकतोय. योजना तर अनगणत आणल्यात. आमच्या पल्लवीताईंनी इथे त्याच्या मेन्शन केल्या. सर्व योजना कदाचित आम्हाला इथे बसलेल्या सर्व जणींना सुद्धा माहिती नसतील, पण अनेको योजना आहेत. मोदीजींचं एकच ध्येय आहे, शेवटच्या घटकापर्यंत, अंत्योदय पर्यंतच्या शेवटच्या घटकापर्यंतच्या योजना आहेत. मी 2च मिनिटं घेईन. काही योजना आपल्यापर्यंत पोहोचल्या, त्या योजना सांगतात का 2-4? आपल्याला इथे कोणत्या योजनेचा लाभ मिळालाय का? इथे उपस्थित महिला भगिनींना कोणत्या योजनेचा लाभ मिळाला सांगा. उज्ज्वला गॅस, मी नाव घेते, उज्ज्वला गॅस योजना माहिती आहे, लाभ मिळालाय काही ना काही ना. तर मी या व्यासपीठावर सांगू इच्छिते की ही योजना अजूनही चालू आहे. याच्यासाठी महिलांचा जातीचा दाखला लागतो आणि तुमच्या रेशन कार्डवर शिक्का पाहिजे नाही. बस 100 रुपयात तुम्हाला आता सुद्धा योजना चालू आहे. ज्यांनी घेतला नसेल त्यांनी लाभ घ्यावा. उज्ज्वला योजना आहे. जनधन योजना कोणी काढली? 0 बॅलन्स खाते बँकेत कोणी उघडलेत का? येस, आहे की नाही? किती सुंदर योजना आहे. त्याचबरोबर आपली आता पंतप्रधान स्वनिधी योजना 10,000चं, सुकन्या योजना, माझी कन्या भाग्यश्री योजना, लेक लाडकी योजना. त्याच्यानंतर मोदीजींनी विमा पॉलिसी काढल्यात आपल्यासाठी. पंतप्रधान विमा सुरक्षा विमा योजना, जीवन ज्योती योजना माहिती आहे का कोणाला? तर मी एवढंच सांगेल महिलांना, 1 पाऊल टाका. आपण 1 पाऊल टाकून असं उभं राहू शकतो का? ज्या वेळेला तुम्ही 1 पाऊल टाका आपोआप आपलं दुसरं पाऊल पडेल. बरोबर आहे की नाही? घरात बसून कोणीही येणार नाही आपल्याला मदतीला. मी महिला बहिणीला एकच सांगते, आपण कधी कधी मला असं करायचं, मला तसं करायचं, सपोज बरं का, आणि मी एका जागी बसले, मला असं करायचं तसं करायचं, होणार आहे का? 4 जणींना सांगा, 10 जणींना सांगा, घरात बोला. लेट युअर मेसेज गो ब्रॉड. तुमची जी इच्छा आहे ती तुम्ही व्हायरल करा, तुम्ही बोलून दाखवा. तर कुठंतरी त्याचं अरे या ताईला हे इंटरेस्टेड, तिला बाहेर पडायचंय, तिला काय करायचंय. असो अनेक योजना आहेत. तुम्ही त्या योजनांचा जर आमच्या आहेत तुम्हाला सांगतील. अजूनही तुम्हाला त्या संदर्भात कधी काय लागलं तर तुम्ही आमच्या ऑफिसवर सुद्धा इथे आपल्या प्रभागातच आहे, येऊ शकता. इथे सर्व महिलांना लिहिता वाचता येते का? कोण आहे का जी ज्यांना लिहिता वाचता येत नाही, लिहायला आवडेल, लिहायला वाचायला आवडेल? आहे का कोणी? ऐका नाही, मी तुम्हाला सांगते, वाचलं तर ज्ञानाची जी काय म्हणतात मोठी गंगा आहे तर ती आपल्याला कळेल. जर आपल्याला वाचता आलं तर ती आपल्याला गंगा कळणार आहे. त्याच्यामुळे जर इथं काही महिला भगिनी असतील ज्यांना लिहिता वाचता येत नाही आणि त्यांना लिहिणं वाचण्याची शिकण्याची इच्छा असेल
तर तुम्ही नक्की संपर्क करा. आम्ही सुखदेव भाऊ आणि आम्ही नक्की प्रौढ शिक्षण वर्ग तुम्हाला लिहिता वाचण्यासाठी घेऊ, हे मी इथं तुम्हाला आश्वास सांगते. येणाऱ्या आपल्या तर मी पल्लवी ताईंचं कौतुक करते. पल्लवी ताईंनी त्यांच्या पप्पांच्या पायावर पाय ठेवले आणि उत्कृष्ट वक्ता म्हणून इथे 2 मिनिटं बोलली. तर मी सांगेन की तुम्ही सर्वांनी नक्की विकासाला येत्या काळात साथ द्या. आणि मोदीजींनी ऑलरेडी गॅरंटी दिलेली आहे 47ला आपण प्रगत देश म्हणून आपण होणार आहोत. तर त्यांची गॅरंटी आहे, वचनपूर्ती पुणे शहराच्या विकासाची, वचनपूर्ती देशाची आणि वचनपूर्ती संपूर्ण देशातल्या सर्व नागरिकांची. धन्यवाद. जय हिंद. जय हिंद.